नक्कीच आपण पाहतोय की आज विजयी सभा ठेवण्यात आलेली आहे मुंबईच्या NSCI डोम इथे आणि आज सकाळपासूनच जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांनी यायला सुरुवात केलेली आहे। मी सध्या दादर सुविधाच्या बाहेर आहे आणि या ठिकाणची सगळी दृश्य पाहू शकता। तुलसी जोशी जे जुने मनसैनिक आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि एक देखावा त्यांनी या ठिकाणी तयार केलेला आपण पाहतोय। बघा, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांचे मुखवटे घातलेले लोक या ठिकाणी उभे आहेत। त्यांच्या हातामध्ये आसूड आहेत आणि या आसूडने एका राक्षसाला या ठिकाणी मारलं जाते आणि महाराष्ट्र द्रोही असे या राक्षसाच्या पाठीवर लिहिण्यात आलेलं आहे। त्यासोबत पोस्टर्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। महाराष्ट्रात चुकीला माफी नाही असा जो आशय आहे तो यावर आहे आणि महाराष्ट्र द्रोही नावाचा जो राक्षस आहे त्याला हे दोन्ही बंधू कशा पद्धतीने आसूडानं मारतायत असा देखावा या ठिकाणी करण्यात आलेला आहे। त्यासोबतच गुणरत्न सदावर्ते जे ॲडव्होकेट आहेत ज्यांनी भाष्य केलं होतं राज ठाकरेंबाबत त्यांचाही समाचार या ठिकाणी घेतला जातो आणि सर्व मनसैनिक आहेत लाटाकाटा घेऊन त्यांच्या मागे कशा पद्धतीने पळतायत आणि पळ काढलाय या ठिकाणी त्यांनी अशा आशयाचे जे देखावे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। हीच मुंबई तुम्हाला घडवते, शिकून होता करते धरते, माज नको दाखवू नाहीतर महागात पडेल तुला सदावर्ते असा आशय जो आहे तो या बॅनरवर आहे। आणि त्यासोबतच महाराष्ट्र द्रोहीचा जो देखावा आहे तो या ठिकाणी तुलसी जोशी यांनी तयार केलाय। तुलसीजी, कुठून आलात तुम्ही आणि किती उत्साह आहे? आज दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत। ठाकरे बंधू एकत्र येतात, अखंड महाराष्ट्र खुश आहे आणि अखंड हिंदुस्थान खुश आहे, कारण काही ठाकरेच हिंदुस्थानमध्ये राज्य करू शकतात। मला एक सांगायचं आहे, ना गुजरातला आहे, ना कर्नाटकला आहे, ना तामिळनाडूला आहे, तर हे हिंदी शक्ती महाराष्ट्रातच का? तर या महाराष्ट्रात हिंदी शक्ती या राज्य सरकारने जे केलेले आहे यांना नमवायचे असेल, या सरकारचा माज काढायचा असेल तर तमाम महाराष्ट्रातले मराठी माणूस एकजूट व्हायला पाहिजे, अमराठी पण एकजूट व्हायला पाहिजे। कारण आज मराठी राक्षस आहे महाराष्ट्रद्रोही यावर तुम्ही लिहिलंय, हा राक्षस नेमका कोण आहे? जो महाराष्ट्रावर वाकडा नजरेने बघणार तो या महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रद्रोही आहे। आणि किती उत्साह आहे तुमच्यामध्ये? तुम्ही पोहोचलात पालघरहून थेट मुंबईत सकाळी सकाळी। आज एवढा उत्साह आहे की दोन ठाकरे बंधू आज कित्येक वर्षापासून आज एकत्र येतात। पण एक खंत वाटते की जेव्हा बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा हे दोघे भाऊ एकत्र पानिपत करून टाकलेलं आहे। तर या महाराष्ट्राला अगर परत वटणीवर चांगलं आणायचं असेल तर हे दोन्ही ठाकरे बंधूच आणू शकतात। आणि आज आपण पाहतो या ठिकाणी आता सुरुवात झालेली आहे कार्यकर्त्यांच्या येण्याची आणि महाराष्ट्राचं कुठेतरी पानिपत झालं, कारण दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊ शकले नाही। आज मराठी भाषेच्या मुद्द्यावरून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात, एकाच व्यासपीठावर आहेत। नेमकं महाराष्ट्रामध्ये काय बाळ कडू यांच्याकडून पाजले जाणार आहेत, मराठी माणसांना काय संदेश दिला जाणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। श्रुती।